खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल आहे। खासदार संजय राऊत हे मूळचे पत्रकार असल्यानं त्यांना या मुलाखती संदर्भात वेगळा संशय आहे। मोदींची मुलाखत ही स्क्रिप्टेड असल्याचा आरोप संजय राऊतांचा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीचे राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे मूळचे पत्रकार असल्यानं त्यांना या मुलाखतीबाबत वेगळाच संशय आहे। मोदींची मुलाखत ही स्क्रिप्टेड असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। ये स्क्रिप्टेड है पूरी तरह से। प्रधानमंत्री के हर भाषण, चाहे पार्लियामेंट में हो, चाहे बाहर हो, चाहे किसी सरकारी एजेंसी को दिया हुआ इंटरव्यू हो, ये पूरा स्क्रिप्टेड है। पंतप्रधान मोदींची मुलाखत घ्यायची पण ते मुलाखत देणार नाहीत असंही राऊतांनी म्हटलंय। मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नसल्याचंही राऊतांनी म्हटलेलं आहे। मोदी इतर कोणालाही संधी देणार नाही। तुम्ही घेणार का इंटरव्ह्यू? हो, नक्की घे, नका नाही घेणार। पण मोदी हे एक भयग्रस्त नेतृत्व आहे। मोदींना अडचणीचे प्रश्नाचे उत्तर देता येत नाही। ते आपण संसदेमध्ये पाहिलंय, बाहेर पाहिलंय। पंतप्रधान मोदींची मुलाखत घेण्याच्या इच्छेवरून सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर पलटवार केला आहे। संजय राऊत आता पत्रकार कुठं राहिला? तो लायझनिंग ऑफिसर आहे। पक्ष फोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे। त्यांनी उभाटा फोडली, त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली। घर फोडायचं काम जर असेल तर निश्चित संजय राऊत हा आघाडीवर असतो आणि त्यामध्ये तो परफेक्ट आहे। असं जर कोणतं जर टेंडर निघालं तर निश्चित संजय राऊतचा विचार केला जाईल। मोदीची मुलाखत घेण्याची लायकी संजय राऊतची नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीची दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा सुरू झाली आहे। इलेक्टोरल बॉन्डच्या मुद्द्यावर मोदींनी भूमिका स्पष्ट केल्यानं विरोधकांच्या हातात आयताच मुद्दा मिळालाय हे मात्र खरं। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।